श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. श्री दाशरथे रामचंद्रा अनाथनाथा करुणा समुद्रा कृपा समुद्रा नाम मुद्रा अक्षयी नरेंद्रा मज देई हेची मागणे पुढतो पुढती उचित दीजे रघुपती अंती राहू दे स्फूर्ती भावना चित्ती असो दे श्रुतीये श्रवण कीजे सावधान मल महात्म्य परम पावन जे ऐकता कलिमल दहन तात्काळ जाण होतसे श्री लक्ष्मी नारायण संवाद तोची तुम्हा ते करवो विशद आता होऊन या सावध श्लोकावबोध परिसावा लक्ष्मी व देहो जगन्नायका विज्ञापना एक ऐका पंचपर्वाचा भावनिका कृपा करुनी सांगिजे 5 वर्षे ती कवण काय तयांचे महिमान आचरले या कवण पुण्य पूर्वी कवण आचरले हे समग्र मज कीजे श्रवण जे ऐकता सुख संपन्न मग बोलो आदरिले जाण स्वये नारायण स्वामी राजा श्लोक श्री कृष्ण उवाच शृणु देवी प्रवक्ष्यामि पर्वाणि तु यथाक्रमं वैधृतिश्च व्यतिपातो रोकाचैव कुस्तथा टीका मग वदे देवाधिदेव 5 पर्वांचा अभिप्रावो वैधृती व्यतिपात पहा हा केला निर्णयो शास्त्राते पौर्णिमा अमावस्या पाही द्वादशी उत्तम पर्वतेही ऐसी पंचवर्षे पाही ऐके नवाई आरती व्यतिपाते जो धर्म घडे तेणे धर्मराज उभवी पुढे विधुती दान जरी घडे तरी जोडे महापुण्य पौर्णिमे करिता दान तेणे संतोषे चतुरानन अमावस्या पितृगण संतुष्ट मानपै होती द्वादशी परम पावन दिस तेणे संतोषे रमाविलास असो होम स्नान दानास संतोषे कमळालय ऐसे चौतीर्थी पर्वणी जे करीती होम हवनी तया तुष्टमान चक्रपाणी यमजाचणी चुकवीत वैधृती व्यतिपात पर्वणी देवा दुर्लभ पितृतर्पणी धन्य धन्य तया लागुनी न्यून सदनी पडवणे दी या वैधृतीचे अक्षयी पुण्य दिवसेंदिवस वर्धमान जेवी गौतमी पया लागून दिवसेंदिवस वृद्धी करी यथेष्ट भक्ष मिळता येते मग ते वृद्धी करी पयाते तैसे दान धर्म करिता वैधृती ते होय पुण्य ते वृत्तिंगत प्रतिमासाची ठाई वैधृती येतसे पाही परी विशेष महिमा राही पातलिया मलिमास याच वैभृती बरिदान नेमे करी प्रल्हाद आपण दैत्यकुळी उपजोन मज लागुनी वश्य केले नेमपूर्वक करिता दान राज्य प्राप्त झाले तया लागून ऐसे वैधृतीचे महिमान विशेषाहून विशेष याची पुण्याचरणे करून इंद्रपद वासवाते जाण लक्ष्मी नष्ट झाली पूर्ण ते लाभली संपूर्ण व्रतदाने पूर्वी मांधाता राजा सूर्यवंशी परम धार्मिक पुण्यराशी इंद्रपद प्राप्त झाले तयासी ते वासवासी पदच्युत ते काळी स्वये येऊन नारद इंद्रा ते उपदेशिता प्रतापबोध वैधृती महिमा अगाध केला बोध इंद्रा ते तोची नेम धरून जीवेशी सहस्रनयन आचरे भावेसी म्हणून प्राप्त झाला स्वपदासी निज आसनासी आपुलिया म्हणून वैधृती महिमान मजन वर्णवेची हो जाण कथिता झाला पंचवदन चतुरानन तोही पै याचा ऐकेदान महिमा कवणे पर्याचरावे नेमा तेही सांगतो अनुक्रमा शास्त्राधारे बोलिलासे वैधृतीसी केलिया दान समग्र देवता संतुष्ट्यमान घृतासहित पायसान्न कीजे अर्पण ब्राह्मणाते अथवा शक्ती असलिया जाण यथा सांग कीजे संतर्पण किंवा तिळपात्र घृतेसी जाण दीजे दान ब्राह्मणाते तिळ मिश्रित लाडू पाही षोडश असावे तेही कर्दळी फळे अर्पिजे बरवी नेमयुक्त षोडश खर्जुरी फळे षोडश असावी किंवा पुगी फळे गणावी पुगी फळे म्हणजे सुपाऱ्या आणि खर्जुरी फळे म्हणजे खारका कर्दळी फळे म्हणजे केळ्या 5 केळ्या अशा प्रकारे द्यावे भूसुरा ते अर्पावी बरवी पूजा विधाने करुनी परिवैधव्य दुःख नसे देही वंद्या सुपुत्र लाभे पाही सदा आरोग्यता तेथे राही व्याध्या नाही तिळ मात्र या परिवैधृतीचे महिमान संकलित मार्गे केले कथन आता ऐका हो सावधान व्यतिपात दान महिमा तो
पूर्वी वराह पुराणाच्या ठाई व्यतिपात कथा असे पाही प्रस्तुती संकलित मार्गे सर्व ही सावध ऐकिजे भावार्थे धर्माधर्म याचा विस्तार सांगितलासे बहुत प्रकार समग्र कथा लागेल जर तरी होईल प्रसर ग्रंथाते म्हणून ध्वनितार्थवाणी परिसवू श्रोतियांचे करणी संशय नाणी जे मनी श्लोकाधारे वाणी वदतसे टीका कुरुक्षेत्रादि धर्म नृपती वनांतरी असता संकटवर्ती तयाने हे व्रच आचरता पुढती देशाधिपती पातलासे चंद्र सूर्या ते समान योग प्राप्त होता यथा सांग तेथे व्यतिपात जन्म प्रसंग झाला निसंग अवधारा म्हणून याचा विशेष महिमा वधो न गेला चतुर्मुख ब्रह्मा न भूतो न भविष्यती सीमा या पुण्य प्रभावाते कुरुक्षेत्राची ठाई कनकदान ग्रहण समयी सूर्य पर्वणी विधले पाही तरी समता नाही व्यतिपाता चक्र तीर्थ अथवा काशी स्नानी मुक्ती प्राणियांसी तेही साम्यता नाही आसी व्यतिपात दानासी निर्धारे भाद्रपद अमावस्येसी जरी स्नान घडे गंगेसी अथवा सोमवतीसी परी समता यासी नसेची अथवा सूर्यग्रहण लक्षुण केले जरी जपानुष्ठान परी व्यतिपाता ऐसे पुण्य दुजे आण नसेना टीका व्यतिपाता अर्पिता धान्य अनंत फळ लाभे पूर्ण तयाही बरी अग्निहोत्री पूर्ण देई जे विधीने तया ते प्रतिमासे व्यतिपात परम अग्निहोत्राते अर्पावे अन्न किंवा किंचित अर्पुन सुवर्ण तेणे संतुष्टे प्रातःकाळी करुनी स्नान सारुनी देवदेवतार्चन मग ब्रह्मयज्ञाती सारुन ब्राह्मणा ते पाचारी जे उपरी नारिकेळ त्रयोदश अथवा कर्दळी फळ विशेष खर्जुरी फळे त्रयोदश अर्पावी ब्राह्मणास आदरे जे जे फळ जये काळी निर्माण होते ऋतुकाळी तेची अर्पिका वनमाळी भावबळे आदरेसी ऐसे सत्पात्री करिता दान होय पुण्य ते वर्धमान पापे जाता ती भस्मोन जेवी तृण अग्निसंगे झालिया अनंत पापराशी असलिया पंचमहादोषी तरी तत्काळाची नाशी आचरता व्रत के ऐसिया अल्पवेचा महापुण्य संकलित मार्गे केले कथन नारी अथवा पुरुष जाण लाभ समान उभयता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वी आचरावे निर्धार जयाती न घडे साचार तरी नरक घोर चुकेना परी पाहिजे आगळा भावार्थ तयाने जोडे परमार्थ भावे वीण श्री अनंत नातुडे निश्चित जाणपा किंचित भाव होता न्यून तरी दुरावे शेष शयन या लागी निरहंकार होऊन कीजे दान भावार्थे अहंकार न साहे भगवंता तया तेही स्वये अहंकार होता शिरगळाले तत्वता हयग्रीव तो झालासे तेथे इतर जनांची वार्ता केवी समावे हे कथा या लागी अभिमान सर्वथा नाणी जे वृथा मानसी मी करता ऐशिया वचनासी धरिता दुरावे ऋषिकेशी आचरेल जे पुण्यराशी ते तवनाशी क्षणार्धे आणिक असे एक कारण तेही ऐका नावेक जे व्रत आचरावे देख मध्यंतरी न सोडावे कैसीही पडो दे काळ वेळ परी न सोडावे व्रत अढळ मध्येच सोडिता निर्फळ होय तत्काळ सर्वही इका संसार सुफळ व्हावा वाटे जया जीवा भावा तयाने व्रत नेम करावा येर अभावाचा आड नाही दुर्लभ नरदेह पाही शेवटी नासोनिया जाई याचे सार्थक करावे काही ऐसा न मागता ऐसा न येई मागाता कृपाळू तो जगदीश्वर तयाने कथिलासे दान प्रकार अल्पवेचे लाभ थोर करा व्यापार भावार्थे उदरा लागी अन्यत्र व्यापार करिता ती नारी अथवा नर परिहातव धर्म व्यापार विरळा नर आचरे जया ते पूर्व पुण्यीचा संचय तयाचे उकले हृदय पुण्य मार्गे तोची जाय येरा अक्षय पुण्यासी जया ते वाटील मनी ऐसे की पुण्य मार्गे सौख्य दिसे तयाने व्रत की जे सायासे इतरा नसे तो मार्ग या उभय मार्गी जो मानेल ते चिकी जे हो प्रांजळ लक्ष्मी प्रति घन नीळ सांगे सकळ विस्तारे स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित एकादशोध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु.